काय आहे ना, बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीला काहीच नसेल किंवा चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते, त्यावेळेस तुम्ही हा एक पदार्थ नक्की बनवू शकता. तर काय करायचं, मिक्सरचं भांडे घ्यायचं, त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, अर्धा चमचे जिरे घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालून त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं, बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा आणि तयार केलेले वाटण त्यामध्ये घालायचं. थोडे थोडे करून पाणी घालून आपल्याला छान ते वाटण तयार करून घ्यायचं. वाटण छान तयार करून झालं की गॅसवर तवा ठेवायचा, तव्यावर तेल सोडून घ्यायचं आणि सोडल्याच्या नंतर तयार केलेले मिश्रण आहे ते आपल्याला छान असे तव्यावर पसरून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने मस्त कांदा टोमॅटो घालून बेसनाची पोळी आपल्याला दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. तर दोन्ही बाजूनी खरपूस रंगाची होईपर्यंत पोळी छान बेसनाची भाजून घेतली की तुम्ही ही चपातीसोबत किंवा नुसती सॉससोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. अगदी चवीला एक नंबर अशी लागते आणि झटपट 5 मिनिटात आपली बेसन पोळी बनून तयार होते. चला तुम्ही पण ह्या पद्धतीचे बनवा आणि सबस्क्राईब करून टाका तेवढं पटकन.